नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार मराठीचे सगळे जे टीसीएस मध्ये आलेले प्रश्न आहेत ते बघत आहे आणि तुम्हाला त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे जो टीसीएस मध्ये आलेला आहे. याआधी जे आपण बरेच व्हिडिओ बघितले आहेत, हा पण व्हिडिओ महत्वाचा आहे, तर तुम्ही बघत राहा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर याला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता इथे पहिला प्रश्न बघा, खारीक या शब्दाचे अनेक वचन लिहायचं आहे. तर खारीक या शब्दाचं अनेक वचन का होईल? खारका. ठीक आहे ना. आता आपल्याला माहित आहे, काय माहित आहे आपल्याला, की अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन कशामध्ये होत असतं? आकारांत मध्ये होत असतं. तर ठीक आहे ना. आणि काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कशा होते? ते इकारांत मध्ये होते. तर आकारांत आणि इकारांत हे दोन्ही लक्षात ठेवा तुम्ही. उदाहरण घ्यायचं झालं असतं, तारीखचं काय होईल? तारखा. खारीकचं काय होईल? खारका. आणि खारचं काय होईल? खारीक. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. तर काय निजवले हे क्रियापद आहे. ठीक आहे ना. म्हणजे क्रियापद आपण काय म्हणतो? जर एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द त्याला आपण काय म्हणत असतो? क्रियापद म्हणत असतो. आणि दिलेल्या वाक्यामध्ये निजवले हे काय आहे? क्रियावाचक शब्दाने आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मुख्य पद असं देखील त्याला म्हणत असतो. चला पुढचा वाक्य बघा. चला पुढचा प्रश्न बघा. आगंतुक या विरुद्धार्थी शब्दाचा आहे. आगंतुक म्हणजे बिना निमंत्रणाशिवाय येणारा व्यक्ती, तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल? आमंत्रित. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. विशाखा या काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर विशाखा हे कोणाचं आहे? कुसुमाग्रज. आणि आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय की असे जे टोपण नाव आहे त्या टोपण नावाचे तुम्हाला नावं माहिती पाहिजे की ते कोण आहेत. तर कुसुमाग्रजांचं नाव काय आहे? विवा शिरवाडकर. ठीक आहे ना. तर कुसुमाग्रजांची ही कविता आहे विशाखा, लक्षात ठेवा. तर बाकीचे तुम्ही लक्षात घ्या. सुरेश भटांच्या कविता बघून घ्या. बाबा बोरकर यांच्या सुद्धा बघून घ्या. त्यानंतर बासी मर्ढेकर यांच्या सुद्धा काव्यसंग्रह, कथासंग्रह जे काही त्यांचं असेल ते थोडक्यात तुम्ही बघून घ्या. हे तुमची जबाबदारी असेल. चला पुढचा प्रश्न बघा. आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आश्रय म्हणजे काय? एक निवास किंवा आश्रय देणे, त्याला आपण आसरा असंही म्हणू. ठीक आहे ना. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. तर आश्रयला अजून आपण काय म्हणू शकू? आडोसा, आधार आहे की नाही, एक प्रकारे धारा. तर बाकीचे शब्द आहेत त्याचे पण आपण सामानार्थी शब्द बघून घेऊ. आश्रमला आपण काय म्हणू शकतो? कुटी आहे, स्तर आहे, विहार आहे, मठ आहे. ठीक आहे ना. तर चौकशीसाठी पडताळा, पाहणे, शोध, तपास इत्यादी. बिराडला आपण काय म्हणू? कुटुंब. चला पुढचा प्रश्न बघा. मोहऱ्या या शब्दाचं एक वचन शोधायचं आहे. मोहऱ्या हा अनेक वचन आहे, तर एक वचन काय होईल? मोहरी. ठीक आहे ना. तर जेव्हा इकारांत हा शब्द लागलेला असतो त्याचं अनेक वचन करताना काय होत असतो? याकारांत होत असतो. तर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्य रचनेचा प्रयोग ओळखायचा आहे. राजाकडून असं म्हटलेलं आहे बघा. तर हा कोणता दिसतंय आपल्याला? कर्म कर्तरी प्रयोग. यालाच नवीन कर्मणी कर्तरी प्रयोग असंही म्हणतात. ठीक आहे ना. तर आपल्याला याच्यात कर्म कर्तरी प्रयोगात नेमकं काय दिसतं? की कर्त्याला कडून हा प्रत्यय लावून इंग्रजी वाक्यासारखी त्याची रचना होत असते. म्हणजे इथं बघा, राजाकडून आज्ञा देण्यात आली असं झालेलं आहे. आणि या वाक्यात कर्त्याचा स्पष्ट उल्लेख टाळलेला आहे, कारण कर्माला जास्त प्राधान्य दिलंय. इथं कर्म कोणतं आहे? आज्ञा. ठीक आहे ना. आलेली काय आहे? देण्यात आलेली काय आहे? आज्ञा. तर कर्त्याला इतकं महत्व नाही, कर्माला जास्त महत्व आहे. आणि म्हणून हा कर्म कर्तरी प्रयोग होतो. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. त्याच्या हिरव्यागार बागेत आणि सुगंधी फुलांचा अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. आता विशेषण म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. आता बघा इथे कोणकोणते दिसतात आपल्याला? बागेत हे नाम आहे, त्या बागेबद्दल विशेष माहिती सांगताय हिरव्यागार. त्यानंतर फुलं, फुलांबद्दल विशेष माहिती काय सांगताय? सुगंधी. ठीक आहे ना. किंवा आपण रंगीत सुगंधी असंही म्हणू. ठीक आहे ना. तर हे दोन शब्द भेटतात. मग इथे विशेषण कोणतं आहेत? हिरव्यागार, रंगीत, सुगंधी. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला याचं उत्तर भेटतं. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नपुंसकलिंगी तृतीय पुरुष एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा वाक्य रचनेमध्ये कोणता प्रयोग असतो? तर हे जवळपास तिसऱ्यांदा हा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय भेटतं आपल्याला? भावे प्रयोग. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी अचूक वाक्य निवडायचं. डायरेक्ट आपण अचूक वाक्य बघूया. त्याच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता. हे वाक्य बरोबर आहे. तुम्ही जर बाकीचे वाक्य पाहिले तर ते
काही त्याचे काना मात्रा विलांटी किंवा त्यांचं रचना हे सगळं तुम्हाला चुकीचं दिसेल. ठीक आहे ना. तर हे अगदी बेसिक प्रश्न असतात, सोपे असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. रजत या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. रजत म्हणजे काय? रौप्य. ठीक आहे ना. हे आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा बघितलंय. तर रौप्याला अजून आपण काय शब्द म्हणू शकतो? रजत आहे, रौप्य आहे किंवा त्याला रूपक असंही म्हणू शकतो. आता बाकीचे शब्द आहे. रत्न. रत्न म्हणजे काय? खडा, जवाहीर. ठीक आहे ना. त्यानंतर सुवर्ण. सुवर्णला काय म्हणतो आपण? कांचन, हेम, कानन. ठीक आहे ना. त्यानंतर चंदन. चंदनला आपण काय म्हणतो? एक प्रकारे मांगल्य आहे. त्या असे शब्द आपण म्हणू शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. जे चकाकते ते सोने नसते. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता आपल्याला माहित आहे 3 प्रकारचे वाक्य असतात. प्रमुख वाक्य म्हटलं तर एक असते संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि एक केवल वाक्य. आता जे, ते, हे, ते असे जेव्हा जर तर हे कोणते वाक्य असतात? मिश्र वाक्य असतात. तर आपल्याला इथं दिसते जे चकाकते ते सोने नसते. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. यथाशक्ती. हा तर मला वाटतं 4थ्यांदा का 5व्यांदा रिपीट झालेला आहे. यथाशक्ती या समासाचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणता प्रकार आहे? अव्ययीय भाव समास. आता अव्ययीय भाव समासाबद्दल आपण बऱ्याच वेळा माहिती घेतली आहे, तरी आपण पटकन एकदम फास्ट मध्ये माहिती घेऊ. अव्ययीय भाव समासामध्ये काय असतं? पहिलं पद प्रमुख असतं आणि या सामासिक शब्दाचा वापर हा क्रिया विशेषणासारखा झालेला असतो. ठीक आहे ना. आणि अव्ययीय भाव समासात काय असतं? संस्कृत, मराठी, फारसी हे या भाषेतील उपसर्ग असतात आणि संस्कृत शब्दातले जे पहिले अव्यय असते तर दुसरे पद कसे असते? विशेषण असते. आणि जसे याचे उदाहरणं जर बघितले तर यथाशक्ती आहे, आजन्म आहे, प्रतिवर्ष आहे, व्यर्थ आहे, हे आपल्याला समासाचे उदाहरणं दिसतात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14. आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर रिमझिम चालू आहे. चालू आहे म्हणजे वर्तमान काळ दिसतोय, पण तो अपूर्ण आहे, पूर्ण झालेला नाही. मग काय दिसतोय? तो अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. एडका चे स्त्रीलिंगी रूप लिहायचं आहे. तर एडका हे पुल्लिंगी आहे, त्याचं स्त्रीलिंगी काय होईल? मेंढी. तर बाकीचे पण आपण शब्द बघू घेऊ. हरिणी हे स्त्रीलिंगी आहे, त्याचं काय होईल? पुल्लिंगी हरिण. त्यानंतर नागिन. नागिन स्त्रीलिंगी आहे, त्याचं काय होईल? पुल्लिंगी नाग. त्यानंतर गाई स्त्रीलिंगी आहे, त्याचं काय होईल? पुल्लिंगी बैल. तर हे असे दिसतात. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 16. सत्यासत्य हा कोणता समास आहे? तर सत्य किंवा असत्य असं त्याचा अर्थ होतो. तर हा कोणता आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. ते आपण ऑलरेडी बघितल्यात बऱ्याच वेळा. परत एकदा थोडक्यात बघून घेऊ. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समास काय असतो? त्याच्यामध्ये आपल्याला आणि व असे शब्द सापडतात. तर तो असतो इतरेतर द्वंद्व समास. वैकल्पिक मध्ये किंवा, परंतु, व किंवा वा असे शब्द सापडतात. तर ते कोणता असतो? वैकल्पिक द्वंद्व. आणि समाहार द्वंद्वचा काय अर्थ होतो? की एखादा शब्द आणि त्याचे तत्सम शब्द, तर असा त्याचा समाहार होतो. तर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. मी चहा केला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी चहा केला. केला म्हणजे क्रिया झालेली आहे. तर काय आहे? साधा भूतकाळ. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप निवडायचे. त्याचे डोके केस उन्हात पिकलेले नाहीत. त्याच्या डोक्यावरचे असं वाक्य जर तुम्ही टाकलं तर त्याचा अर्थ व्यवस्थित पूर्ण होतो. तर हा प्रश्न असा दिसतो. चला पुढचा प्रश्न बघा. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी. उत्कर्षाचं काय होईल? अपकर्ष. ठीक आहे ना. उन्नतीचं काय होईल? अवनती. उत्तेजनचं काय होईल? एक प्रकारे खच्चीकरण. आणि हरचं काय होईल? दुःख, खेद. चला पुढचा प्रश्न बघा. सम्राटचे योग्य स्त्रीलिंगी रूप शोधाय. सम्राटचं काय होईल? स्त्रीलिंगी. हे पुल्लिंग. सम्राट हा पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी काय होईल? सम्राज्ञी. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. ठीक आहे. हा पॅरेग्राफ आहे. पॅरेग्राफ इझी असतो, तर पॅरेग्राफचे प्रश्न आपण घेणार नाही. तर अशा पद्धतीचे प्रश्न होते मराठीचे. तर तुम्ही इतर व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, ते बघा. आणि TCS पॅटर्न नुसार याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला पेपर चांगला जाणार. ठीक आहे ना. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या. तुमच्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा. धन्यवाद.